जागतिक नेत्रदान दिवसाचे औचित्य साधून अमरावती स्थित MIDCच्या स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत नेत्रहीन व्यक्तींकरिता कागदी व कापडी पिशवी तयार करण्याचे प्रशिक्षण तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। या कार्यक्रमाचे उद्घाटन आज मान्यवरांच्या उपस्थितीत अमरावतीच्या MIDC असोसिएशन हॉल या ठिकाणी पार पडले। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दैनिक मंडलचे संपादक अनिलजी अग्रवाल, MIDC असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, रघुवीर स्वीट्सचे संचालक चंद्रकांतजी पोपट, MIDCचे उपाध्यक्ष दिलीप अग्रवाल, हॉटेल असोसिएशनचे सारंग राऊत, किराणा असोसिएशनचे आत्मारामजी पुरस्वानी, राष्ट्रीय दृष्टिहीन संस्थेच्या कविता बिराजदार हे सर्व उपस्थित होते। या प्रशिक्षणाकरिता प्रशिक्षण म्हणून वर्षा टिकले, कांचन गाडगे, प्रिया महल्ले, शीला मोरे, माधुरी धर्माळे या सर्व उपस्थित होत्या। या कार्यक्रमाबद्दल विशेष सांगायचं म्हणजे हे प्रशिक्षण सुरू होण्याआधीच पिशव्यांच्या ऑर्डर आल्या आहेत। या कार्यक्रमाचे आयोजक किरणजी पातुरकर हे होते। हे प्रशिक्षण विनामूल्य 3 दिवसीय राहणार आहे। यामध्ये नेत्रहीन लोकांना स्पर्शाद्वारे प्रशिक्षण पूर्णपणे देण्यात येईल। यामध्ये आनंदाची बाब म्हणजे हॉटेल असोसिएशनद्वारा 89 हॉटेल्सचे ऑर्डर आधीच मिळाले आहेत। तसेच आराधनाकडून सुद्धा ऑर्डर मिळाली आहे। मॉडेल इलेक्ट्रॉनिक्स आणि रघुवीर स्वीट्सकडून ऑर्डर मिळालेली आहे। या शिबिराला नेत्रहीन लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला। तसेच अनेकांकडून कागदी व कापडी पिशव्या सुद्धा तयार करण्यात आल्या। कार्यक्रमाचं संचालन प्राध्यापक मोनिका उमक आणि आभार प्रदर्शन माधुरी धर्माळे यांनी केलं। आम्ही सातत्याने मागच्या 6 वर्षापासून प्रशिक्षण देतो आहे आणि लोक 10,000 लोकांना पूर्ण महाराष्ट्रात प्रशिक्षण दिलं आहे। महाराष्ट्रापासून तर आपलं बीडपासून तर नागपूरपर्यंत सगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्हाला बोलवलेलं आहे। 1 दिवसीय प्रशिक्षण आम्ही मोफत देतो, पैसे नाही। त्याच्यातून साधारणतः 250-300 उद्योजक उभे झाले आहेत। परंतु आता प्रशिक्षणासोबत आम्ही असं ठरवलं आहे की त्याच्या व्यतिरिक्त अजून समोर जाऊन थोडं काम करायचं आणि त्याच्यामध्ये आत्ताच एक नुकती कार्यशाळा हातात घेतली, ती म्हणजे अगरबत्ती बनवण्याची कार्यशाळा होती। 150 स्त्री पुरुष त्या कार्यशाळेला उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये त्यांच्यापैकी ज्यांना मशीन घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी आता 3 दिवसाची कार्यशाळा आहे आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून देणार, मशीन सप्लाय करून देणार, रॉ मटेरियल देणार आणि त्यांच्याकडनं अगरबत्ती विकत घेणार। अशा प्रकारची बायबॅक गॅरंटीचं आम्ही काम करतो आहे आणि साधारणतः 100 मशीन तरी आपल्या अमरावतीत 100 महिलांच्या घरी लागल्या पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही क्लस्टर उभं करणार आहोत आणि ते क्लस्टरमध्ये साधारणतः 1000 मशीनचं आमचं पुढचं टार्गेट आहे येणाऱ्या 5 वर्षात। तर त्यामुळे अगरबत्ती क्लस्टरचं असेल, आता हा दुसरा उपक्रम आहे आमचा की ज्याच्यामध्ये आम्ही दृष्टीहीन लोकांना रोजगार मिळवून देण्याचं काम करतो आहे। जे नुसतं त्यांना उपदेश करत नाही आहे, मोफत प्रशिक्षण देत नाही आहे। 3 दिवसाचं प्रशिक्षण देतो आम्ही। 3 दिवसाच्या प्रशिक्षणाचे फी घेतो, 10-12 दिवसाच्या प्रशिक्षणाची फी घेतो, परंतु दृष्टीहीन लोकांकडनं आम्ही काही पैसे आकारणार नाही आहे, त्यांना मोफत प्रशिक्षण देणार आहे। 3 दिवसाचं असेल, जेवढं आवश्यक आहे तेवढं प्रशिक्षण आम्ही सगळा खर्च आम्ही करणार आहोत। आणि तिसरं आम्ही हातात घेतो आहे अनिल भाऊ, ते म्हणजे गारमेंटचं प्रशिक्षण। इथे आता आम्ही 2 मशीन आणलेले आहेत, 6 मशीन अजून आणतो आहे। त्याच्यामध्ये इथे जितक्या महिलांना काम पाहिजे आहे, यांना खरोखर काम पाहिजे आहे, तिथे आम्ही त्यांना प्रशिक्षण देऊ, त्याची काही फी आकारू आणि 1 महिना झाला की लागली त्यांना ॲब्सॉर्ब करून घेतलं जाईल इंडस्ट्रीमध्ये, कारण की त्यांच्यासोबत मिळून आम्ही हा प्रोजेक्ट करतो आहे। आज 10,000 वर्कर आहे गारमेंट इंडस्ट्रीमध्ये, सगळे बंगालचे किंवा बांगलादेशचे आहेत आणि ते तिकडे चालले गेले की यांची सगळे युनिट बंद पडतात। त्यामुळे आज अजून एक्सपान्शन होऊ शकतो, वर्कर नाही म्हणून एक्सपान्शन होत नाही आहे। त्यासाठी आपण हा उपक्रम आपल्या MIDC असोसिएशनच्या सभा हॉलमध्ये चालू करतो आहे। तिघांचे नाव मी घेऊ इच्छितो, किरणभाऊ पातुरकर, कविताताई आणि मोनिकाला ताई म्हणत नाही, माझ्यापेक्षा लहान आहे आणि आपण सर्व उपस्थित मित्र। आपण जर वास्तविक बोलायला गेलो तर ही धंद्याची गोष्ट आहे ना, तुम्ही धंद्यासाठी उतरत आहात नाही। आणि असा पहिला धंदा पाहिला, माल बनायच्या अगोदर तुमचा पूर्ण माल विकला गेलाय। वास्तविक आज सकाळपासून भरपूर कार्यक्रम होते आणि सकाळी लवकर उठावं लागलं। सकाळी लवकर उठायची सवय नाही आणि या MIDC असोसिएशनच्या या सभागृहात पहिल्यांदा यायची वेळ आहे। किरण भाऊच्या कामाबद्दल इथे बोलून काही अर्थ नाही,
त्याला वेळोवेळी सतत प्रकाश ज्योता जाणत राहतो. मला हा कार्यक्रम याच्यासाठी खूप चांगलं वाटलं. मी कविता ताईला पाहत होतो भाषण देताना, एकंदरीत त्यांचं व्यक्तिमत्व, एकंदरीत त्यांची जिद्द, चिकाटी, या असे काही व्यक्तिमत्व असतात. मी विशेषतः कविताताई आणि मोनिकाबद्दल म्हणेन, यांना पाहून आमच्यासारख्या लोकांना पण कधी कधी लाज वाटते. आम्हाला देवानं सगळं काही दिलं आहे, पण जे आमच्याकडनं शक्य नाही ते तुम्ही लोक करून दाखवता. याच्यासाठी जोरदार टाळ्या. आता हा प्रशिक्षण होणार आहे. मला किरण भाऊने सांगितलं इथे या MIDC असोसिएशनशी जोडलेले तज्ञ जे या क्षेत्रातले आहेत ते तुम्हाला बॅग बनवणं शिकवेल, असंच आहे ना. आणि त्या बागा ज्या आहेत ते पूर्ण तुमच्या मार्केटमध्ये विकल्या जाईल. आणि घेणारे सगळे उपस्थित आहेत. चंद्रकांत भाऊ आहेत, सारंग भाऊ आहेत, पुरस्वाणीजी म्हणे मला काही बोलता येत नाही, सगळ्यात चांगले बोलले. आणि सध्या हीच परिस्थिती सुरू आहे. जे म्हणतात आम्हाला बोलणं येत नाही ते सगळ्यात चांगलं बोलून निघून जातात. दिलीप भाऊ आहेत. आणि मी यांचंही अभिनंदन करतो. त्यांनी अशा प्रोडक्शनला घेण्याचं आश्वासन दिलं आहे ज्या प्रोडक्शनला सहजासहज कोणी घ्यायला तयार होत नाही. कॉम्पिटिशनचं जग आहे, कॉम्पिटिशनचं युग आहे. आणि या कॉम्पिटिशनच्या युगात आणि ह्या जगात सगळ्यात चांगली वस्तू मला मी दिलेल्या मूल्यांमुळे कशी मिळू शकते याच्यासाठी प्रत्येक ग्राहक तयार असतो. पण आता तुमची वस्तू तयार व्हायचीच आहे, तुमच्या बॅगा तयार व्हायच्या आहे. तुम्ही पहिले प्रशिक्षण घ्याल, मग तयार कराल. पण तुमचं प्रोडक्शन अगोदरच विकल्या गेलं, याच्यासाठी तुमचं अभिनंदन करतो. मी जास्त बोलत नाही. मला इथे बोलवलं, मान सन्मान दिलं, स्वागत सत्कार केलं, बोलण्याची संधी दिली. आणि तुम्हा सगळ्यांनी माझं संक्षिप्त संबोधन शांतपणे ऐकून घेतलं. मी तुमचं ह्या आजच्या दिवसाला विशेष अभिनंदन करतो. मी वास्तविक कोणत्याही दिवसाला मानत नाही. 365 दिवस हे प्रत्येक क्षेत्रासाठी, प्रत्येक विषयासाठी आणि प्रत्येक वस्तूसाठी उघडे असावे असं माझं ह्या मनाचा मी आहे आणि ह्या मताचा मी आहे. पण तरी ही व्यवस्था आहे. आजचा तुमचा नेत्रदान दिवस आहे. आणि नेत्रदान दिवस मला असं वाटते ज्यांना नेत्र नाही त्यांच्यासाठी हा दिवस खूप भावनिक आहे. आणि नेत्र असणारे आम्ही लोक, आमचे जर एक मिनिटही डोळ्यांना काही झालं की काय परिस्थिती होते ते अनुभव मला असं वाटते इथे प्रत्येक अशा माणसानं घेतलेली आहे ज्याला नेत्र आहे. आणि मी तुमच्या संस्थांशी जोडलेला आहोत. फक्त त्याचा प्रचार प्रसार घेत नाही. काही आयुष्यातले इथिक्स आहेत. भरपूर हॉस्पिटलशी जोडलेला आहोत, भरपूर संस्थेशी जोडलेला आहोत आतमधून. आणि तुमच्या ज्या काही संस्था आहेत त्यांना शक्यतो मदत करण्याचा प्रयत्न नेहमी करत राहा. आता इथून दयासागर हॉस्पिटलला जाऊन तिथे पण एक मदत करायची आहे. पण पब्लिसिटी करायचा प्रोफेशन असून सुद्धा त्या गोष्टीचं पब्लिसिटी कधी कळत नाही. आणि देवानं आम्हाला सगळं दिलं आहे. फक्त देवाचरणी एकच प्रार्थना करतो, शक्यतो जास्तीत जास्त मदत समाजाच्या या घटकासाठी आम्ही करू शकेल याची हिंमत, याचं धाडस आणि ही मानसिकता देवानं द्यावी ही देवाचरणी, ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. आज अंध व्यक्तींसाठी जे नेत्रहीन आहेत त्या व्यक्तींसाठी आपण एक रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहात. तर नेमका त्याची नियमावली किंवा प्रणाली कशा प्रकारची? नमस्कार, मी प्राध्यापक मोनिका उमक, संयोजिका स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान. गेल्या 6 वर्षापासून आम्ही विविध ट्रेनिंग देतो. पण आज आता आम्ही 10 जून विश्व नेत्रदान दिवसानिमित्त दृष्टीहीन लोकांसाठी हे ठेवलं होतं. ॲक्च्युली हे थोडंसं कठीण असतं. आमचे 6 ट्रेनर आहेत जवळपास. वर्षा टिकले, कांचन गाडगे आणि अंकिता टिकले. ह्या पेपर बॅग्स बनवणं शिकवतात. हे सगळे लोक स्पर्शाने शिकतायत.
आणि स्पर्श करून त्यांना ते शिकवले जाते की हाताच्या इंचाने मोजून मग ती कैची ज्याने झिगझॅग कापल्या जातं आणि गम लावून ती त्याला शिकवतील. त्यानंतर आमच्या कापडी बॅगसाठी रंजना बिडकर आहे, शीला मोरे आहे आणि प्रिया महल्ले आहे. ह्या कापडी बॅग त्यांना बनवणं शिकवणार आहेत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.